राम कृष्ण हरे हरे जय 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 राम कृष्ण हरे हरे रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पाहत लोचने लोचने रूप पाहत लोचने लोचने रूप पाहत
सुकृताची जोडी हो बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी
भाविकाचे आवडे देवा, भाविकाची आवडे देवा, भाविकाचे आवडे देवा, भाविकाची आवडे देवा, करे सेवा निज प्रीते, करे सेवा निज प्रीते, करी सेवा निज प्रीते, करी सेवा निज प्रीते, टाळाचा गोड वाजवा, गोड वाज. क्या बात है. निपजिते, करी सेवा भाविकाचे आवडे देवा, भाविकाची क्या बात है, क्या बात है. टाळकरी वा. भाविकाचे आवडे देवा, भाविकाची आवडे देवा, करे सेवा निज प्रीते, करे सेवा निज प्रीते, करी सेवा निज प्रीते, करी सेवा निज प्रीते, करी सेवा निज प्रीते, करी सेवा निज प्रीते, हिंडे तया मागे पुढे, हिंडे तया मागे पुढे, हिंडे तया मागे पुढे, हिंडे तया मागे पुढे, नाशी कोडे सकळ हे, नाशी कोडे सकळ हे, नाश तोडे सकळ हे, नाश तोडे सकळ हे, नाश तोडे सकळ हे, नाश तोडे सकळ हे, खरीदारी वसे हारे, हरिनारे वसे हरी, खरीदारी वसे हारे, हरिदारी वसे हरी, विश्वंभरे भावजा, विश्वंभरे भावजा, विश्वंभरी भावजा, विश्वंभरी भावजा, विश्वंभरी भावजा, विश्वंभरी भावजा, हिंडे तया मागे पुढे, हिंडे तया मागे, क्या बात है. हिंडे तया मागे पुढे, हिंडे तया मागे पुढे, नासी कोडे सकळ हे, नासी कोडे सकळ हे, नाशिकोडे सकळ हे, नाशिकोडे सकळ हे, नाशिकोडे सकळ हे, नाशिकोडे सकळ हे, निळा म्हणे संदेह नाही, रामने संदेह नाही, निळा म्हणे संदेह नाही, निळा म्हणे संदेह नाही, भक्ता पाहे यावरे, भक्ता पाहे यावरे, भक्ता पाहे यावरे, निळा म्हणे संदेह नाही, भक्त भया भक्त भया, हा हिंडे तया मागे पुढे, हिंडे तया मागे पुढे, हिंडे तया मागे पुढे, तया मागे पुढे, नासी कोडे सकळ हे, नासी कोडे सकळ हे, नाशी तोडे सकळ हे, नाही तोडे सकळ हे, नाशी तोडे सकळ हे, विठोबार कुमाई, 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 विठोबार कुमाई,
भाविकाशी
नाशी कोडे नाशी कोडे नाशी कोडे सकाळ नाशी कोडे सकाळ नाशी कोडे सकाळ नाशी नाशी कोडे आ कोडे सकळ नाशी कोडे सकळ नाशी कोडे नाशी कोडे नाशी कोडे नाशी कोडे सकळ नाशी कोडे सकळ नाशी कोडे
नाची कोडे हा हा नाची नाची कोडे सारी हिंडत या हिंडत या मागे मागे हिंडत या विठ्ठल 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 सज्जन हो दोन्ही हाताने टाळे वाजवा भगवान गोड माझ्या प्रभूचं चिंतन करा विठ्ठल 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 टाळे वाजवा मायबाप टाळे वाजवा विठ्ठल 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 भाविकाची आवडी देवा भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती हिंडे तया मागे पुढे नासी कोडे सकळ हे घरे दारे वसे हरे क्लिअर कर जरा गेंदे घरी दारी वसे हरी विश्वंभरी भावजा वा हिंडे तया मागे पुढे नासी कोडे सकळ निळा म्हणे संदेह नाही निळा म्हणे संदेह नाही भक्ता पाहे यावरी हिंडे तया मागे पुढे
नासी कोडे सकळ हे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीचा देवराया क्या बात है हा पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया नमो सद्गुरु तुकया ज्ञानदेवा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे वार करे संताचा वार करे संताचा पायावरी वार करी संताच्या भाविकाची आवडी देवा भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती हिंडे तया मागे पुढे नासी कोडे सकळ हे सज्जन हो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन करण्यासाठी निवडलेला अभंग जगतवंदने महासाधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे दिहू निवासी सदैव वैकुंठवासी जगद्गुरु तुकोबारा यांचे पटशिष्य ज्यांना पिंपळनेरकर म्हणतो वारकरी संप्रदायातले एक महान साधू याच्याही पुढे जाऊन बोलायचं झालं तर वारकरी संप्रदायातले शेवटचे संत या संत परंपरेतले संत मालिकेतले शेवटचे संत म्हणजे श्री संत निळोबाराय निळोबाराय नंतर संत झाले नाही झाले असले तरी त्यांनी अभंग लिहिले नाही आणि लिहिले असले तरी त्यांचे अभंग कीर्तनाला घेता येत नाही विठाला 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 काय अधिकार आहे माझ्यात निळोबारायचा महाराज सामान्य निळोबाराय नाही महाराज निळोबाराय पुढे जाऊन बोलेल मी एक थोर साधू याच्याही पुढे जाऊन मी जर बोलायचं झालं जगद्गुरु तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेल्यानंतर 4 वेळा परत आले किती वेळा
वा विठाला 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 ढाला, 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 ढाला. पहिल्यांदा आले तुकोबाराय वरून. कुठून? तुकोबाराय वैकुंठाला गेल्यावर परत आले, पण कुठून? कळंबेवाडीतून. मग कुठून आले? आता मला सांगा, वर गेलेला माणूस जर फारच खाली आला संजीव आणि जर टाळकऱ्यात उभा राहिला, हे मला नाही वाटत गंभीर महाराज एक टाळकरी उभा राहील. होय, वर गेलेला माणूस जर परत टाळकऱ्यात येऊन उभा राहिला तर टाळकरी थांबायचे नाही. पण तुकोबाराय पुन्हा आले, पहिल्यांदा आले आपली कन्या भागीरथीसाठी महाराज. दुसऱ्यांदा आले संताजी महाराज जगनाड्यांसाठी. आणि तिसऱ्यांदा आले श्री संत ज्ञानोबारायसाठी. विठाला 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 विठाला. कारण त्याचं कारण तुम्हाला सांगतो. निळोबारायचा अधिकार एक 2 मिनिटात सांगून जातो सज्जन आहोत. कोण निळोबाराय? अरे ज्यानं देवालाही परत करावं. काय अधिकार आहे माझ्या निळोबारायचा? दादा नीट आहे का? तुकोबाराय वैकुंठाला गेल्यानंतर तुकोबाराय गेले हे निळोबारायला माहित नाही. निळोबारायाच्या पश्चात गेल्यानंतर निळोबारायांना एवढं दुःख झालं, अरे तुकोबाराय माझे सद्गुरू मला न विचारता वैकुंठाला गेले. आणि म्हणून आपल्या गुरुजीची शेवटची भेट झाली नाही. आणि म्हणून त्यांनी उपोषण केलं महाराज. उपोषण कुणी? निळोबारायाने. आणि भारतात जगाच्या पाठीवर उपोषण करून, कळते मी काय म्हणतो? उपोषणाचं पहिलं हत्यार जर कोणी बाहेर काढलं असेल तर निळोबारायाने. विठाला विठाला विठाला. आणि त्यांच्या नंतर त्यांच्याच गाववाल्यांनी लावून धरले. कोणी? अण्णांनी. नाही माहिती? विठाला विठाला विठाला. अरे काय होतं उपोषण केल्याने? हे निळोबारायाने दाखवून दिलं. अरे उपोषणाने देव येतो. कोण येतो? देव. मंत्री संत्री पळतील. काय म्हणा तुम्हाला? आणि तेच हत्यार आमच्या अण्णा हजारेंनी काढलं बाहेर. तसं मला सांगा ना, एकाच ओवीचा अभ्यास आहे. एकाच. अण्णा आम्ही सहज बोलता बोलता अण्णा म्हणले मी ज्ञानेश्वरी वाचतो पण सगळ्या ओव्या नाही अभ्यासल्या. मी एकच ओवीचा अभ्यास केला. की कुठल्या? नगरेची रचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी नानाविध. एकच ओवीचा अभ्यास. 750 वर्षापूर्वी माझ्या ज्ञानोबारायांना माहिती होतं गंभीर महाराज, अरे पुढे ही परिस्थिती येणार आहे की तुम्हाला म्हणावं लागेल झाडं लावा, झाडं जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा. हे आता शासन बोंबायला लागले. काय म्हणाय तुम्हाला? कोण सांगते आता? शासन सांगते. काय सांगते? झाडं लावा, झाडं जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा. मी परवा कीर्तनात असं झाडं लावा म्हणलं. एक अचानक उठलं म्हणला, हो बुवा झाडं लावा. एक झाड लावलं तर म्हणला 6 महिने तुरुंगात बसावं लागलं. झाडं लावा म्हणताय. म्हणलं तू झाड कशाचं लावलं? म्हणला गांजाचं. विठाला विठाला विठाला. असला अभ्यास नको, असला अभ्यास करू नये. चला पुढे मला सांगायचे. अरे निळोबारायाने उपोषण केलं 42 दिवसाचं. तुकोबाराय आले नाही पण देवाला घाम फुटला. अरे तुकोबारायांना आपलं निळोबारायांना जर काय झालं तर तोंड कुणाला दाखवायचं? म्हणून स्वतः चतुर्भुज भगवान निळोबारायच्या समोर हजर आहे. निळोबाराय मी आलोय. मी कोण? अरे मी देव आहे. देव मी भेटायला आलोय तुम्हाला. निळोबारायचं उत्तर आहे का? निळोबाराय देवाला म्हणतात, देवा अरे तुझं लागी येथे बोलाविले बोल, प्रार्थना वाचून आलास का? हे प्रार्थना वाचून आलास का? प्रार्थना वाचून आलास का? काय उत्तर देवाला? एवढं करता वाजन तरी चांगला लागतो. विठाला 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 विठाला. हो तुझं लागी येथे बोलाविले कोण,
प्रार्थील्या वाचनी आला. आणि एवढ्या थांबले नाही. तुकोबारा निळोबारा निळोबारा म्हणतात निळा म्हणे आम्ही नोळख होची देवा तुका याचा धावा करीत असे. कोण देव तू? तुला ओळखत नाही. अरे देवालाही परत करणारे निळोबाराय. सामान्य साधू आहे का महाराज? त्या निळोबारायचा सुंदर अभंग आहे महाराज. 4 चरणाचा अभंग आहे. वास्तविक पाहतात निळोबारायचे अभंग चोखोबारायचे अभंग सहसा कीर्तनाला घेतले जात नाही बाबा. आपल्याला सवय लागली तुकोबाराय ज्ञानोबाराय नामदेव महाराज असे कीर्तनाला अभंग घेतले जातात. पण दुर्मिळ असे अभंग निळोबारायचे फार दुर्मिळ आहेत. निळोबारायचं कधीतरी चिंतन करून बघा. निळोबारायचे मोजकेच अभंग आहेत महाराज, मोजकेच. पण एक एक अभंग एक एक अक्षर म्हणजे मोती मोती. विठाला 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 काय अभंगाचा एक एक अक्षर आहे बघा. निळोबारायचं निळोबारा भाविकाची आवडी देवा. देवाला भाविक आवडतो. भाविकासी नाही बरं का. आता ज्याला व्याकरण कळतं ना ते व्याकरणाशिवाय गाथा वाचायचाच नाही. विठाला 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 वाचायचं नाही म्हणजे वाचा बरं का. तुम्ही म्हणाल तुम्ही सांगितले व्याकरण नाही कळत आम्ही कशाला वाचू, तो भाव वेगळा. पण ज्याला जगाला अर्थ सांगायचा आहे त्याला व्याकरण कळालं पाहिजे. भाविकाची आवडी देवा. आणि भाविकाची आवडी देवा. ची आणि सी मध्ये फरक आहे. भाविकाची आवडी देवा म्हणजे भाविकाला देवाची आवड आहे. आणि भाविकाची आवडी देवा म्हणजे देवाला भाविकाची आवड आहे. एवढा वेगळा अर्थ आहे. विठाला 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 भाविकाची आवडी देवा. देवाला इतका भाविक आवडतो, इतका भाविक आवडतो. किती आवडतो? निळोबाराय म्हणतात करी सेवा निज प्रीती. अरे तो भगवान परमात्मा निज प्रीतीनं सेवा करतोय. कुणाची? या साधूची, या महात्म्याची. करी सेवा निज प्रीती. अरे सेवा करतोय म्हणजे नेमकं काय करतोय? ऐका ना. निळोबाराय म्हणतात बाबा घरी दारी वसे हरी. तो भगवान परमात्मा मागे पुढे उभा किंवा हिंडे तया मागे पुढे. नेमकं काय करतोय तो? अरे सेवा करतो म्हणजे नुसतं घरात बसून मंदिरात बसून साधूची सेवा करत नाही. तो मंदिरात बसलाय म्हणजे तो डोळा झाकून विटेवर उभा आहे, कटेवर हात आहे. तो निस्ताच बसत नाही, निस्ताच उभा राहत नाही. ऐका ना. मग तो काय करतो? हिंडे तया मागे पुढे किंवा जेथे जातो तेथे तुम्हाला सांगाती. तो भगवान परमात्मा भक्ताच्या मागं पुढे उभा राहतो. हिंडे तया राहतो, नुसता उभा राहत नाही. आता मागे पुढे उभा राहा संभाळीत हे वेगळं प्रमाण. आता प्रमाण कसं आहे? हिंडे तया म्हणजे जिकडं हा साधू जातो तिकडं भगवान जातो. असा सरळ अर्थ होईल का नाही? हिंडे तया मागे पुढे. बरं मागं पुढे हिंडतो नेमकं काय करतो? फक्त डाब्यावर जेवाय जातो का? मग करतो काय? महाराज म्हणतात नासी कोडे सकळही. आता 2 पाठ आहे तिथं बरं का. पहिला अभंग समजून घ्या. नासी कोडे सकळ आणि नासी कोडे सकळ ही असे 2 पाठ आहेत. आता कुठला लावायचा? ज्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे. विठाला 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 विठाला. त्याच्या माग पुढे निसता उभा हिंडत नाही. त्याच्या माग पुढे निसता गाडीत बसून फिरत नाही. तो वेळेला सुद्धा कामाला येतो. काय काम करतो? नासी कोडे सकळही. आता या कोडे शब्दाचा अर्थ आहे संकट. काय अर्थ आहे? संकट. नासी कोडे म्हणजे या संकटा ज्या ज्या भक्तावर साधूवर महात्म्यावर संकट येतील त्या संकटाचा, त्या साधूच्या जीवनामध्ये येणाऱ्या संकटाचा नाश करतो. नासी कोडे. आणि कोडे या शब्दाचा दुसरा अर्थ आहे कोड. कोड कळत? तुम्ही खूपच गंभीर चेहऱ्याने बघू राहिले माझ्याकडे. जरा तुम्हाला कोणी घाकलून दिलं का घरातून बाहेर? जरा घरातून नीट चांगलं कीर्तनाला आल्यासारखं फ्रेश चेहऱ्याने हो. विढाला विढाला कोडे शब्दाचा दुसरा अर्थ आहे कोड. कोड आपण नाही का म्हणतो हे नीट बोल, कोड्यात बोल नको. कोड्यात बोलणं म्हणजे न उलगडणारे शब्द म्हणजे काय? कोड. आणि दुसरा कोड्याचा अर्थ आहे कोड म्हणजे संकट. नीट ऐका, 2 अर्थ. नासी कोडे सकळही. बरं हे संकट निवारण करताना कुठे राहतो भगवान? निळोबाराय म्हणतात घरी दारी वसे हरी. अरे त्याच्या घरी आहे, त्याच्या दारी आहे, त्याच्या मागे आहे, त्याच्या पुढे सुद्धा आहे. पण कुणाच्या मागे, कुणाच्या पुढे, कुणाच्या घरी, कुणाच्या दारी नाही.
हा मग सारखंच आहे विठाला 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 विठाला. हो हे ववाळत्यात पण ह्यांचं ववाळण्यावर ध्यान नाही. त्यांनी काय आणलंय का ववाळण्यावर ध्यान नाही कोणाचं. ववाळण्यावर बघा बरं कुणी असं कुठली बिचारी माऊली आता काजव्याचं मला माहित नाही पण कुठली त्या ताटाकडे लक्ष आहे का नवरा कसा आहे त्याच्याकडे लक्ष आहे का त्यांनी पिशवीत काय आणले का पिशवीत आणायच्या दगडी बोलून त्यांचं ध्यान नाही तुम्हाला माहित नाही. नामदेवरायाच्या घरी भगवान गेले भगवान आणि नामदेवरायाच्या घरी भगवान गेल्यानंतर काकड आरतीच्या सुरुवातीलाच रुक्मिणी आईला बोलवलं या काकड्याला आणि काकड्याला रुक्मिणी आई गेल्यानंतर देवाने ठरवलं जरा यांची चौकशी करून बघा हे आपले आपल्याला किती वेळ लागतोय म्हणून देवाने काय केलं जिकडे पाव्या तिकडे चतुर्भुज गोपाळ ऐका जिकडं पावं तिकडं देव दिसायला लागले आणि जिकडं बघावं तिकडं देव दिसायला लागल्यावर रुक्मिणी आई साहेब बावारले ना आता आपलं गिऱ्हाईक कोणचं होय सगळं जर सारखे इथं दिसायला लागली तर नेमकं वाळ खावं कुठलं रुक्मिणी आई नामदेवरायाकडे पाहते नामदेवा अरे यात आपलं गिऱ्हाईक कोणचं नामदेवराय म्हणतात पहा तुमचं तुम्ही आता मी तरी काय सांगा होय आता हे सगळे देव देव दिसून राहिले तर नेमकं कुठलं ओळखाव कारण जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळ लाजले ग माया आता कोणा ओवाळू जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळ. अरे जिकडे पावं तिकडे भगवान परमात्मा दिसतोय कुणाला वावळायचं बरं वावळायचंय नामदेवरायांना म्हणतात देवा नीट दाखव आणि जर रॉंग नंबर लागला होय ते ताट काय भावीच आहे का हे पाडव्याचं ताट आहे ना बरं भावीचं ताट कुणीकडे गेलं तर टेन्शन नाही कळते का मी काय म्हणतो होय संजीव भावीचं ताट गंभीर महाराज जर चुकून दुसरीकडे गेलं तर काय टेन्शन आहे का अख्खं कादव भाव वाहू द्या ना पण जर पाडव्याचं ताट चुकलं काय कळलं विठाला विठाला नामदेवराय म्हणतात आई साहेब घाबरू नका तुमचं ताट चुकणार नाही याची गॅरंटी माझी. आपण ओळखायचं कसं नामदेवराव म्हणता गळा वजंती माळ श्रीवर विष्णुदास नाम नामदेवराय म्हणतात आई साहेब घाबरू नका एकच काम करा गळा वैजंती माळ श्री वत्सलांचना विष्णुदास नाम येणे दाविली खून. अरे ज्याच्या गळ्यात वैजंतीची माळ आहे आणि छातीवर श्रीवत्सलांचन आहे श्रीवत्सलांचन म्हणजे काय भृगु ऋतीनं मारलेली लात. ज्ञानोबाराने फार सुंदर वर्णन केले बरं का जयाच्या उरी हानितला सीतांपरा तयाच्या चरणो वाहासे दातारा अजून वैरीच्या ही कलेवरा विसंबेची ना. काय ज्ञानोबाराची भाषा आहे बघा. ज्ञानोबारा म्हणतात जयाचे उरी हानितला सीतांपरा तयाच्या चरण वाहासे दातारा अजून वैर्याचे ही कलेवरा विसंबेची. ज्ञानोबारायचं उत्तर ज्ञानोबाराय म्हणतात अरे त्या भृगु ऋषीनं मारलेली लात आहे देवाच्या छातीवर. तुम्ही देव कधी पाहिला का देव काय झालं लोकाला गंभीर महाराज अरे देव किती सुंदर आहे किती सुंदर आहे रूप पाहता लोचनी किंवा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकठेवरी ठेवूनिया तुळसी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. किती सुंदर आहे भगवान महाराज पण लोकाला काय सवय लागली मंदिरात गेले रे गेले. अरे देवाला पाहण्यासाठी हे जपी तपी योगी संन्यासी महंत 60,000 वर्ष तपश्चर्या करतात महाराज आणि आम्ही बावळे देवाच्या दारात गेलो देवासमोर गेलो रे गेलो की डोळे दाखवतात. बघा आमची पाया पडायची पद्धत हात वर करा प्रामाणिकपणे की मी देवाच्या समोर गेल्यावर कोण डोळे झाकत नाही असं आहे का
तुम्ही काय लय मोठे साधू लागून गेला होय, डोळं झाकल्यावर तुमच्या पुढं देव येईल होय? आपल्या पुढं डोळं झाकल्यावर देव येईल मिळेल महाराज? कोण येईल मग? ही काय कीर्तना सांगायचंय का? विठाला 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 झाला 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 झाला. अरे देव ही पाहण्याची गोष्ट आहे महाराज, पण त्या देवाला मिळवण्यासाठी चारच गोष्टी सांगतो. नीट आहे का? अभंगात प्रवेश करण्यासाठी माझ्याकडे वेळ फार कमी. 4 गोष्टी सांगतो. संसारिक माणसाला बायको जिंकायला पैसा लागतो. ऐकताय ना? संसारिक माणसाला बायको जिंकायला पैसा लागतो. ज्याचा किसारी काम आहे त्याला घरात किंमत नाही. काय मत आहे तुमच्या याच्यात? नाही कळलं अजून? जा बरं रिकाम्या खिशाने. आणि घरी किती किंमत मिळते बघा. ती म्हणती तू लय तोंड वाजू नको, काय लायकीच आहे मला माहिती आहे, तू गप डोकं चालवू नको. हा का? अरे तुझ्या खिशात काय नाही, काल आरडतो बिन घेण्यान देण्याचा. अरे जर खिशात काय नसल्यावर बायको किंमत देत नाही, तर खिशात काय नसल्यावर गाव किंमत देईल का? देईल नाही. अरे घरात किंमत नाही, भावकीत किंमत नाही, गावकीत किंमत नाही, तालुक्यात किंमत नाही, जिल्ह्यात किंमत नाही, पण कुणाला? कुणाला? ज्याच्या खिशात पैसा नाही त्याला. महाराज म्हणतात अरे धनवंता लागी सर्व मानता है जगी, हे मानता है जगी. ऐका ना, किंमत पैशावाल्याला का गरीबाला? पटपट बोलत चला. कुणाला? पैशावाल्याला. जर एखाद्या लग्न समारंभात जर गेला तर सत्कार कुणाचा होतो? पैशावाल्याचा का माळकऱ्याचा? नाही कादव्यात कसं आहे मला माहित नाही. कुणाचा सत्कार? कुणाचा? पैशावाल्याचा. त्याला अकाल काढीची नसली तरी चालेल, पण सत्कार कुणाचा? हा पण तुम्ही पैशावाल्याला अकल असलच याची गॅरंटी नाही, पण त्याला काही जरी येत नसलं तरी पहिला सत्कार कुणाचा? आणि गावात गरीबाचं पोरग विद्वान असू देव त्याला विचारती नाही. त्याचं कारण आहे महाराज, ज्याचा खिशात पैसा नाही त्याचं बायको ऐकत नाही, हा सिद्धांत आहे. आणि बघा तुम्ही प्रयत्न करून, आमच्याकडे एक नुसतं घरात तलवार फिरवायचं असं. हा पठ्ठ्यानं 100 मारली, पठ्ठ्यानं 200 मारली, पठ्ठ्यानं 500 मारली, ती बायको म्हणायची ए गप पळ घरी गप. 500 मारले 200 मारले, मोकार आरडतंय तिकडे घेणं देण्याचं फळ. त्याला असा राग यायचा, दात खडं खायचा, पण करतो काय? जर काय बोलावं तर उगच आपलं तरास घेऊन तुकडा मिळायचा नाही. ग बसायचं बिचार काय करते. आणि तुम्हाला म्हणू का एक बोलू का एक बोलू, जगामध्ये सगळ्यात अपमान जर करणारी जात जर कोण असेल ना आपला, तर ती फक्त बायको आहे. विठाला 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 विठाला. आणि एखादं लाजचं असलं ना तर भर दिवसा जीव देईल. इतका अपमान करते ती जात, पण तरी तू नाही मानाने चांगली मस्त फोडू का तुझं. आणि पुन्हा इतका अपमान महाराज, इतका अपमान तुम्हाला सांगता. आणि शेजाऱ्याने जर मित्राने ऐकलंच ना, नाही ती तोंडाने फटकाळे पण मनाने लई चांगली, मग मुस्कुडू दे तुला. मनाने चांगली येतं मुस्कुडू दे. काय करायचं जातीला ही तुम्हाला माहित नाही. इतके अपमान करतात. ते नुसतं तलवार फिरवायचं. कुठं? कुणा पुढं? बापा पुढं नाही, बायको पुढं. बापाचं कशाचं काय घेऊन देत. नुसतं तलवार फिरवायचं. 100 मारली, 200 मारली, 500 मारली, हे म्हणायची गप दमला शिर मारून जा झोप पड. एक दिवशी राग आला पाठ्याला, तलवार घेतली आणि जंगलात गेलं आणि 20 माणसाचे हात तोडले. किती?
20 माणसाची 40 हाताचा गठ्ठा बांधला, रक्त बंबाळ झाला असं डोक्या उचलून घेतलं आणि घरी आला आणि धापकानं बायकोच्या पुढ्या टाकलं. मला बाप गठ्ठ्यानं 20 माणसाचे हात तोडले. बायको म्हणली दमला असेल पळ झोप. तू म्हणला काय काय अगं 20 माणसाचे हात तोडले मी, पठ्ठ्यानं रक्त बंबाळ झालं दिसत नाही का, माझ्या तलवारीनं तोडले. बायको म्हणली 1 रुपये. म्हणली काय नाही, हात तोडायच्या ऐवजी मुंडकी का नाही तोडली. म्हणला माझ्या आधी कोणीतरी तोडून नेल. मला यांना फक्त जागी करायची होती. हो, कारण ही जागी अशी होत नाही ना महाराज. तुम्ही चिंतन किती सांगत बसाय. विठाला विठाला विठाला. तुम्ही काळजी करू नका, सगळ्या जातीचं भांडवल माझ्याकडे. मला कुणाला कुठं काय सांगायचं याचं ज्ञान चांगलं आहे महाराज. विठाला विठाला विठाला. ऐका, सांसारिक माणसाला बायको जिंकायला पैसा लागतो, शत्रू जिंकायला कपट लागतं. काय म्हणलं मी, जग जिंकायला कला लागती. तुम्ही बघा, अरे या हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न ज्या राजानं पाहिलं ना महाराज, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना अरे अवघा 350 मावळा हातात घेऊन या स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार केलं. त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, काय केलं? फक्त त्याचं नाव आहे गनिमी कावा. काय नाव आहे? अरे जर गनिमी कावा केला नसता तर मुठभर मावळे घेऊन स्वराज्य करता आलं नसतं महाराज. नीट आहे. आणि शत्रूवर जर विजय मिळवायचा असेल तर कपटाशिवाय मिळत. नीट आहे. अख्खं महाभारत सांगत बसेल मी तुम्हाला एवढ्याच विषयावर. पांडवांना अरे एवढ्या मोठ्या 100 कौरवावर विजय मिळवला, त्याचं एकमेव कारण आहे कपट. काय? 9 ठिकाणी कपट केले महाराज. किती ठिकाणी? 9 ठिकाणी मी सांगणार नाही, पण तुम्हाला वास्तुस्थिती कळून देण्यासाठी सांगतो. जर कपट महाभारतात देवाने केलं नसतं तर पांडव जिंकले नसते. कारण पांडव किती? हे बोलत चला, तुम्ही जेवले का नाही आज? पंगत होती ना संजीव? हा मग बोला. पांडव किती, कौरव किती? 100. आता मला सांगा, 100 विरुद्ध 5 अशी जर लढत लावली आता इथं तर जिंकतील कोण? 100 का 5? 100. का? बळ जास्त आहे ना, संख्या जास्त आहे ना. 100 विरुद्ध 5. पण 5 पांडव आणि कौरवाच्या युद्धामध्ये जिंकले किती? 5 का 100? 5. बरं चला पुढचं वेगळं जरा विचारतो. या 5 भावामध्ये, पांडवांमध्ये 5 भावात हा रणसंग्राम जिंकणारा हिरो कोण? हिरो हा कोण? शाहरुख खान? मग अरे या 5 पांडवांमध्ये, या 5 भावामध्ये हा महाभारताचा रणसंग्राम ज्यानं जिंकला तो हिरोचं नाव अर्जुन. क्या बात, वा. कन्फर्म? कोणी सांगितलं अर्जुन? वा, नक्की अर्जुन? लॉक किया जाए. अर्जुन तर अर्जुन, आपल्याला काय करायचं. पण आता दुसरं विचारतो गंभीर महाराज. महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुनानं 5च माणसं मारली. किती? 5. आणि एकट्या भीमानं 100च्या 100 कौरव मारले. मग 100 मारणारा मोठा का 5? होय अर्जुन. कोण मोठा? आता बदलली पार्टी. त्याच्यामुळेच महाराष्ट्रात कळाय महाराज. तिकीट नाही मिळलं की मारली उडी. ऐका, 100 मारणारा मोठा, बरोबर आहे ना. आणि मग 100 मारणारा मोठा असताना सुद्धा नाव कोणाचं झालं? आता जर महाभारत म्हणलं का पहिलं नाव अर्जुनाचं आहे का नाही? त्याचं कारण आहे, ज्याचा वशिला त्याचं कुत्र काशीला. हो, तू वशिल्याशिवाय जगात काही चालत नाही. तुम्हाला सांगतो सगळ्यात जास्त तारखा कोणाला मिळतात? विठाला 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 विठाला. चला पुढे, मला त्या विषयाला हात घालायचा नाही. ऐका, नीट ऐका. अरे कपट केल्याशिवाय 9 ठिकाणी कपट केले महाभारतामध्ये. आणि जर कपट केलं नसतं तर महाभारताचं युद्ध 5 पांडव जिंकू शकले नसते. नीट ऐका. संसारिक माणसाला बायको जिंकायला पैसा लागतो, शत्रू जिंकायला कपट लागतं, जग जिंकायला कला लागते. नीट ऐका. 2 तास तुम्हाला हलून द्यायचं नाही, पठ्ठ्याक लागलं. पण त्याला मला बोलता आलं पाहिजे. ज्याला बोलता येत नाही त्याच्या पुढ्यात माणसं बसत
नाही आणि माणसं कुठेही बसत नाही महाराज, उठू उठू जातात. त्याचं काय कारण आहे? बोलता आलं पाहिजे ना. बरं, दोनच जाती अशा आहेत त्या बोलण्यावर चालतात, एक महाराजाची आणि दुसरी पुढाऱ्याची. नाही कळलं? हो, जर बोलता आलं तरच पुढारी होता येतो आणि बोलता आलं तरच महाराज. वेगळं नाही बोलत महाराज. आज 4-4, 5-5 हजार महाराज लोकांचं आता 2 वर्षाचा होत्या घोटाळा झालाय. हो, पण नुसतं भंगाट चालले. कशाची जॉब बोलता आलं पाहिजे ना. अहो याच्याही पुढे जाऊन बोलू का? मग निंदा नाही करायची. एका एका भंगाव महाराष्ट्र कुमावला एका एका पाठ्यानं. विठाला 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 हे कशाचा परिणाम आहे? मला बोलता आलं पाहिजे ना. बोलता आलं तरच तुम्ही ऐकाल. म्हणजे जग जिंकायला कला पाहिजे. मला सांगा, महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात कुठल्याही गावात जा आणि फक्त गंभीर महाराज नाव विचारा, कुणीही सांगते. कशामुळं? ते लई चिकन दिसतात म्हणून. कारण त्यांचा सिम्बॉलच ती माळ. माळ जर गळ्यात दिसली नाही तर गंभीर महाराज. हा, त्यांना बऱ्याच वेळा म्हणलं मला देऊन बघा, ते म्हणले तेवढं सोडून बोला. विठाला 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 विठाला. त्याचं कारण सांगतोय महाराज. हातात काय आहे? काय आहे? सरस्वती आहे ना महाराज. त्यांच्याकडे ती कला आहे आणि कला आहे आणि म्हणून कलेचा गुलाम महाराष्ट्र आहे. कलेचा गुलाम आहे महाराज. कलेला लोक भुलतात. इकडे गंभीर महाराज हातातही जादू आहे आणि गळ्यातही जादू आहे. कशामुळं? तुम्ही किती गोर आहे म्हणून तुमच्यावर लोक बाळली नाही, बाळतही नाही. कशामुळं? दिसण्यावर नाही लोक आकर्षित होत महाराज. मग दिसायला मी तर कशातच बसत नाही, आरशात. जर दिसण्यावर लोक बोलत असतील, दिसण्यावर जर बोलवत असतील तर मला बघून आरसा पळल. एवढा तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. एक म्हातारी 60 वर्षाची म्हातारी आरशाच्या दुकानात गेली, मिलिंद आरशाच्या. आणि आरशाच्या दुकानात गेल्यावर 2-4 आरसं पाहिलं. तिनं म्हणले बाबा किती किंमत? त्यानं 2-4 दाखवलं. याचं 20 रुपये, त्याचे 50 रुपये, त्याचे 100 रुपये. एक मोठा आरसा होता. तिथं म्हातारी जाऊन अशी बघत होती. 60 वर्षाच्या म्हाताऱ्या बी गाडल्या. हो, ती सेल्फीचं फेड आले. पुरी बी गाडल्या, ते बी गाडल्या म्हाताऱ्या. काय करावं? ती म्हातारी म्हणली याची किंमत. त्याने सांगितलं 1000 रुपये. अरे काय थवाड्या 1000 रुपये सांगतो? एवढ्या आरशाची 1000 रुपये किंमत? अरे हाच आरसा एक आण्याला मिळत होता आमच्या काळात आणि तोंडही चांगलं दिसत होतं. कोण म्हणतंय? आता मला सांगा, आरसा बिघडला का हिचं तोंड बिघडलं? विठाला 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 मला काय सांगायची नीट आहे का? संसारिक माणसाला बायको जिंकाय पैसा पाहिजे, शत्रू जिंकाय कपट पाहिजे, जग जिंकायला कला पाहिजे आणि शेवटचा मुद्दा सांगतो, अरे हा भगवान परमात्मा जिंकायला भाव पाहिजे. विठाला विठाला ऐका ना, ऐका ना. तो कशाला जिंकला जात नाही. महाराज म्हणले भाऊ भळे अकळे विना कळे. हो, भाऊ भळे अकळे विना कळे. हो, भाऊ बेळा कळे आवाज आवाज टाळ टाळ टाळ. हो, भाऊ भळे अकळे विना कळे. हो,
नवऱ्याच्या पोटाला जावा. काय टाळ वाजवता येडे हो, मला लय भरून आले. विठाला 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 ओ भावळे आकळे रविना कळे हो, भावळे आकळे रविना करतळे आवळे. याच्या पुढे बोलू का? अजून एक बोलू का? एक बोलू का? तो पैसा कुणाचं घेत नाही आणि काम कुणाचं फुकाट करत नाही. काय मत आहे तुमचं? काय म्हणलं मी? तो पैसा कुणाचं घेत नाही आणि काम कोणाचं फुकट करत नाही. महाराज म्हणतात त्याचे पायी घालू मिठी, 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 त्याचे पायी घालू मिठी. मोलने घे जग जेठी, मोलने घे जग जेठी, बोलणे घे जग जेठी, बोलणे घे जग जेठी. हे भाव एकासाठी, भाव एकासाठी, भाव एकासाठी, भाव एकासाठी. बांधावा हे आपुल्या, बांधावा हे आपुल्या, बांधावा हे आपुल्या. बांधावा हे आपुल्या. पायी घालू मिठी, त्याचे पायी घालू मिठी, त्याचे पायी घालू मिठी, त्याचे पायी घालू मिठी. त्याचे पायी घालू मिठी, त्याचे पायी घालू मिठी, त्याचे पायी घालू मिठी, त्याचे पायी घालू मिठी. नाही भाऊन द्या काकड्यापर्यंत असं. आम्ही बी मावळे बावळे नाही. कवर बी होते आमच्याकडे हातारी काशीच चालते. विठाला, विठाला, विठाला. आहे काय? त्याचे पायी घालू मिठी, त्याचे पायी घालू मिठी, मोलने घे जग जेठी, भाव एकासाठी खांदावा हे आपुल्या. तो पैसे कोणाचं घेत नाही महाराज, पण काम कोणाचं फुकट करत नाही. नामदेवराया म्हणतात महाराज घेसे तेव्हा देसी ऐसा अससी उदार. अरे तू उदार आहे देवा, पण जेव्हा घेतो तेव्हा प्रमाणात सांगतो. काय देवा घरी न मिळेच खाय भाज पण द्रौपदी, खाय भाज पण अरे काय देवा घरी न मिळे चांदन खाये भाजीपान द्रौपदी. देवाला काय जेवाय मिळत नव्हतं का महाराज? पण एक भाजीचं पान घेतलं तेव्हा दुर्वासाचे 60,000 शिष्य जेवायला घातले महाराज. देव कुणाला फुकाट देत नाही काय वाटतंय तुम्हाला, पण तो घेतल्याशिवाय काम करत नाही. आणि किती खाली येऊन काम करतो, किती खाली काही करतो महाराज. अख्खा अभंग पाहून घ्या. उच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखो निया, दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी, चर्म रंगो लागे रोहिदासा संगे, कबीराच्या मागे सेले विनी, सजन कसाया विकू लागे मास, माळ्या सावत्यास खुरपू लागे. दादा सगळा अभंग बघून घ्या. सजन कसाया विकू लागे मास. महाराज बऱ्याच वेळा हा प्रश्न माझ्या समोर उद्भवला. बऱ्याच वेळा मी नेहमी सांगतो असतो, माझ्या वडिलांना मी बऱ्याच वेळा विचारलं, महाराज अरे तुम्ही म्हणता सजन कसाया विकूला गे मास, अरे पण सजन कसायाला जर माऊस देव विकू लागत होता तर ते त्याच्या दुकानावर बसलेला भगवान परमात्मा मास विकताना कसा दिसत असेल? जरा कधीतरी डोळं झाका आणि चित्र डोळ्यासमोर आणा. आपण प्रमाण रोज म्हणतोय का नाही? सजन कसाया विकूला गे मास. ऐका
कसं दिसत असेल ते चित्र बघा तुम्ही. मुकुट घातलेला भगवान परमात्मा चतुर्भुज, एका हातात ताडग होय तागड आणि मग ते मांस विकताना कसा दिसत असेल. कधीतरी विचार केलाय? कधी विचार केला होय कसा दिसत असेल देव मांस विकताना? ते मुकुट बिगुट पितांबर घातलेला, एका हातात तागड, एका हातात त्याचं ते काय असेल, मग कसा दिसत असेल भगवान. तेव्हा माझ्या वडिलांना सांगितलेलं उत्तर सांगतो महाराज. ते म्हणे देव कधी विकाय गेला नाही माणूस, पण पूर्वीच्या काळामध्ये म्हणणं आजही जिथं माप नाही, जिथं खेडेपाडी काय सगळीच माप आहेत का? अर्धा किलोचं पावशेरचं 1 किलोचं माप आहे का? सगळीकडे नाही बा माप. आजही काही ठिकाणी दगडी वापरतात. कशासाठी होय? मग तागड्यात बसायसाठी मापाचाच दगड असावा लागतो. कशाचा? बरीच मापाच्या बाहेर गेलेली दगड आहेत, तुम्हाला नाही कळायचे. मापाचाच दगड असावा लागतो तेव्हा तागड्यात बसतो. आणि तागड्यात त्याच्यावरनं कधी कधी वाद होतात महाराज, वाद होतात. आमच्याकडं परवा एक आणि गुळ घेतला, गुळ आणि गुळ घेतल्यावर कशासाठी भांडतात लोक. नाच खौट खबर नाच गिरायक ती जुनी म्हणे ना, कशासाठी भांडतात ते. दुकानदाराकडे भांडायला लागला, म्हणला अरे गुळासोबत तू 5-6 मुंगळे मोजले, त्याचं वजन केलं. कशाचं? मुंगळ्याचं. तू मुंगळ्याचं वजन काढ आणि मग मला गुळ दे, कारण 5-6 मुंगळे वजनात होते. कसे? कोण? आता येड्या मुंगळ्या. आता ह्यो मुंगळा जाऊ द्या मरू द्या, कारण मापाचे दगड जाऊ द्या. मी इथं होतो ना, मापाचे दगड. मग महाराज सांगायचे अरे सजना कसाया विकुला ग मांस. अरे मांस विकू लागायचा म्हणजे नेमकं काय करायचं? त्या दुकानावर त्यावेळी मापाची वजन नव्हती. मग एखाद्यानं जर ते माप करण्यासाठी किलो अर्धा किलो नव्हता सजन कसा, मग काय होतं? देवाऱ्यातला शाळीग्राम. काय होतं? देवाऱ्यातला शाळीग्राम करतो. शाळीग्राम देवाऱ्यात जाऊ द्या. आता आम्हाला शाळीग्रामच माहित, पुढे तर आम्ही मोठं वारकरी. विठाला विठाला विठाला. तो शाळीग्राम तागड्यात ठेवायचा एका बाजूला मापाच्या जागेवर. गिरायकाने अर्धा किलो मागितलं की शाळीग्राम अर्धा किलो व्हायचा. गिरायकाने 1 किलो मागितलं की तो 1 किलोचा व्हायचा. आणि गिरायकाने पावशेर मागितलं की तो पावशेराचा व्हायचा. महाराज म्हणले याच नाव आहे सजन कसाया. नुसतं रातभर ऐकत बसतेला असं विठाला विठाला विठाला. सकाळी बोललो महाराज, आताच्या सध्याच्या काळात आता सगळं चालू झाल्यामुळं कीर्तनकार मिळाला तारखेला. आमच्या कीर्तनाला 2-2 कीर्तनकार, एक पकवाजाला कीर्तनकार, एक पिटीला कीर्तनकार. मग ज्याच्या कीर्तनाला पकवाजाय कीर्तनकार, पिटी कीर्तनकार. आता पुढचं बोललंच पाहिजे का? विठाला 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 विठाला. त्याच्या पुढे जाऊन बोलतो महाराज मी, याचा एकमेव कारण आहे महाराज, जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहे तो भाव. भावापेक्षा जगात काही श्रेष्ठ नाही. किती देव खाली येतो. मी सजन कसायचं उदाहरण दिलं. अजून एक उदाहरण सांगतो, मोठं उदाहरण सांगतो महाराज. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडादार हाता मारी, वहिनी उघडादार हाता मारी. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडादार हाता मारी, वहिनी उघडादार हाता मारी, वहिनी उघडादार हाता. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडादार हाका मारी. अरे चोखोबा राहायचा बायकोचं भाडण पण देवानं करावं. अजून काय करायला पाहिजे याच्यापेक्षा खालचं काम? काही करतो देव. का करतो ही सगळी कामं? त्याचं कारण आहे अभंगाचं पहिलं चरण. भाविकाची आवडी, भाविकाची आवडी, देव भाविकाची आवडी, देव भाविकाची आवडी, देव भाविकाची आवडी, देव भाविकाची आवडी.
भाविकाची आवडी देव 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 देवा भाविकाची आवडी देवा भाविकाची आवडी देवा भाविकाची आवडी करी सेवा निजाव प्रीती करी सेवा निज प्रीती हिंदे तया मागे पुढे हिंदे तया मागे पुढे हिंदे तया मागे पुढे हिंदे तया मागे करी सेवा निज प्रीती करी सेवा निज प्रीती करी सेवा निज प्रीती करी सेवा निज प्रीती इथे तयार वा टाळ्या वाजवा जरा यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा विठाला 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 विठाला. अरे देव भगवान परमात्मा जगाचा मालक आहे, या सृष्टीचा पालन करताय, या ब्रह्मांडाचा चालक आहे महाराज. हा पण महाराज म्हणले चोखोबाची बहीण झाला शारंगधर वहिनी उघडा दार हा का मारी. अरे सजन कसा या विकू लागे मास, एवढी खालच्या दर्जाची काम करतो, त्याचं एकमेव कारण आहे भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती. कुणाला भाविक म्हणतात महाराज? आता वेळ माझ्याकडे फार कमी राहील, किती वाजेपर्यंत चालवायची? तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी काकडा बी असा करू शकतो, फक्त इथं फक्त गोंगडीवालीच राहते. विठाला 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 विठाला. कशाला म्हणायचं भाविक? कुणाला म्हणतात भाविक महाराज? नीट ऐक, भाविक कशाला म्हणतात सांगतो. भागवतातला एक दृष्टांत आहे. देवाला दोन बहिणी, कृष्णाला, पहिली सुभद्रा आणि दुसरी माधुरी दीक्षित. आता काय करा, आपल्या बहिणी आपल्याला नावं देण्यात राहणार, तर देवाची कवा ठेवा आहे का नाही? अरे देवाला दोन बहिणी भगवान कृष्णाला, पहिलीचं नाव आहे सुभद्रा, ही सख्खी बहीण आहे, आणि मानलेली बहीण आहे द्रौपदा, बरोबर आहे का नाही? पण तो उद्धव असा खोडील होता, उद्धवाची आणि देवाची जोडी. तो जिकडं जाईल तिकडं उद्धव बरोबर असायचा महाराज, कुठेही जा. उद्धवाशिवाय देवाचं पान हलत नव्हतं, पण तो जरा खोडील होता, खोडील आतल्या गाठीचा, आणि अशी बरीच असतात खोडील, काही कारण नसतं तरी वय. आणि ती तुला तशी म्हणत होती, गप की तुझ्या बापाचा काय घोटाळा, लावा लावी करून द्यायची. एका घरी नवीन लग्न झालं, नवीन बरं का गंभीर महाराज, नवीन लग्न झालं. काही अशी खोडील असतात म्हातारी गावात, बराबर कुठं काड्या लावायच्या पट्ट्यांना माहिती असत. आणि नवीन लग्न झाल्यावर ती नवीन सून रोज भाकरी घेऊन रानात जायची, आणि रोज रानात जाणारी भाकरी घेऊन जाणारी सून पारावर बसणारे एखादं म्हातारं रोज बघायचं, आणि तिला एक दिवस त्यांनी बोलावली. होय बऱ्याच दिवस झालं मी म्हणीन म्हणतोय, पण येळच मिळाना. आज म्हणतो का ग म्हणले, तुझ्या थोरल्या जावचं लग्न झालेलं 10 वर्ष झालं, ती उमऱ्याच्या बाहेर नाही, आणि तू काल नाही लग्न झाली तर रोज रानात जाती. अजून नाही कळलं, दिली काडी लावून. याशी काडी लावणाऱ्या जाती लय, कादव्यातलं नाही सांगत, आमच्या तिकडे सांगतो. विठाला 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 विठाला. ते उद्धवाला काडी लावायची सवय. तो म्हणला देवा
तुला 2 बहिणी? हो मला 2 बहिणी. मग तुला आवडतं कोण? देवानं झटकन उत्तर देऊन टाकलं, द्रौपदी आवडती. कोण आवडती? द्रौपदी. आता मला सांगा, सख्खी बहीण सुभद्रा आणि आवडती कोण? द्रौपदी. आता कोणाला तरी पटेल का? राग येईल का नाही? अरे सख्खी बहीण असताना मानलेली बहीण आवडती म्हणतो. तिथं वाद व्हायचा देवाचा आणि त्याचा. देवाने विचार केला, याला एक दिवशी दाखवलंच पाहिजे. मग एका दिवशी सकाळी उठलं 5 वाजताच. भगवान 5 वाजता उठलं, उद्धवाच्या घरी गेले 5:30ला आणि उद्धवाला घेतलं. चल रे आपल्याला जायचंय. कुठं जायचंय? तुला काय करायचं? चल. आणि सकाळी सकाळी 5:45 वाजता सुभद्रेच्या दारात आले. सुभद्रा नुकतीच उठून तिनं दात घासायचं काम चालू होतं तिचं. तिनं पाहिलं, अरे दादा एवढ्या सकाळी सकाळी? अगं दशमी एकादशी बारस 3 दिवस झाला अन्नाचा कण पोटात नाही, मला इतकी प्रचंड भूक लागली, काहीतरी खायला दे. सुभद्रा म्हणते, आताशी उठली, आताशी दात घासते, दात घासल्यावर आंघोळ करणार, आंघोळ केल्यावर देवपूजा करणार. आता देव दारात उभा आहे पण ही देवपूजा करायला निघाली. अरे तिला जर देव कळत नसला, तुम्हाला काय डोंबलं कळलं होय देवळात राहून? काय कळायचं? ती म्हणली देवपूजा करीन आणि दुपारी 2 वाजता जेवाय मिळेल. अगं 2 वाजता नाही मरल मी, मला जेवाय दे. तिनं सांगितलंय बघ, समोरच्या रूम मध्ये जा, सफरचंद ठेवले ते घे आणि खा. आता याला सफरचंद खायचे होते का संजीवा? होय गंभीर महाराज, सफरचंद खायचे होते. हे आत गेलं, सफरचंद घेतला, सुरी घेतली, सफरचंद दिला सोडून आणि बोटच कापून घेतलं. कोणी? देवाने. असं रक्त बांबाळ झालं, रक्ताचं थरोळ पडलं खाली. आणि उद्धवाने पाहिलं, देवा अहो बोट कापलं. आता याला जगाला रक्त भरतोय, त्याला रक्त कमी असेल का? होय, हे जगाला भरतोय ना. थरुळ झालं रक्ताचं. घाबरला उद्धव आणि उद्धवानं आवाज दिला, सुभद्रा अगं दैवाचं बोट कापलं चिंध्यान. ती सुभद्रा उठली. हे बेडरूम, ते बेडरूम, खालचा मजला, वरचा मजला, तळ मजला. आता काय बारीक बेडरूम होते का तिची? बारीक बंगला असेल का? आपली बंगल्याचा मेळ लागा ना. आता संजूबाच्या घरात गेलो तर नेमकं कुठली आलेला नाही गाव काळा ना. आता मला सांगा, आपल्या बंगल्याचा आपल्याला मेळ लागा ना. कुठं जावा? ते देवाचा बंगला, अर्जुनाची बायको होती, देवाची बहीण होती महाराज, तिचा बंगला बारीक असेल का? बरं तिच्या कपाटा तरी कमी असतील का? आपल्या बायकाची कपाट निसती साडे वरून जर कपाट खोललं, तुम्ही बायकांचं कपाट खोलताना नीट खोला. एक तर खोलाय जाऊ नका, आणि जर खोललं तर नीट खोला. जर वरच्या गाड्या खाली पडल्या ना तर गुदमुरून मारतात. चेष्टा नाही करत ना, चेष्टा नाही. इतक्या तर साड्या आहेत आपल्याला. परवा एक हे ना पळत पळत वाण्याच्या दुकानात आलं. म्हणला महाराज ती एक साडीचं कुठलं नाव सांगितलं मला, साडी द्या, पटकन द्या, पटकन द्या, पटकन द्या. हे पैसे किती? 500. त्याने 1000ची नोट टाकली, पळायला सुरुवात केलं. अरे म्हणलं एवढी काय गडबड आहे तुला, का पळतो? म्हणला बाबा जाहिरात बदलायच्या आज साडी घेऊन जाऊ द्या, नाही तर जाहिरातीत दुसरी दिसली तर परत दुसरी घ्यावा लागेल. आता मला सांगा, ही आपली अवस्था आहे. ती देवाची बहीण आहे, अर्जुनाची बायको आहे, तिला साड्या कमी असतील का महाराज? पण ती साड्याकडे गेली नाही, ती चिंध्या शोधत बसली. अर्धा तास झाला बोटाचं रक्त थांबाना. आणि मग देवाला तेच पाहिजे होतं. देवाला राग आला. तिथून निघाले आणि द्रौपदीच्या घरी गेले. सकाळची वेळ आहे दादा, ऐका ना. सकाळची वेळ आहे. हातात पाणी, डोक्यावर पदर आहे आणि तुळशीला प्रदक्षिणा घालते आणि मुखानं भगवंताचं नामस्मरण चालू आहे. ती द्रौपदी होती दादा. ती द्रौपदी म्हणते, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. हे सावन का महिना, मी आपली फक्त जागा विठाला 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 विठाला. हो
त्या द्रौपदीचं भजन चालू आहे दादा, ऐका ना. डोक्यावर पदर आहे, हातात तांब्याचा पाणी आहे, तुळशीला प्रदक्षिणा घालते ती द्रौपदी. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. दादा ऐका ना, ऐका. फार सुंदर भजन चालू आहे, पण समोरून देव येताना तिनं पाहिला आणि याने हातातच बोट धरलं होतं. असं याला दाखवायचं होतं ना, आणि ज्याला दाखवायचं असतं ते असं हातात धरतात, नाही कळलं. एखाद्याला दाखवायचं असलं नाही बघ, नवऱ्याने केलंय असं वर काढते, मग ती पदराच्या आत जात नाही, मग ती वर असत कवर. जवळ शेजारीने इचरीत नाही कधी केलं तवर